सगळं नीट लिहिलंस ना? हो ग बाई. हे बघ इथे लिह, परी कामन. अरे इथे नाही गे, खाली लिह, खाली. ओके. बरोबर. परी, काय चाललंय तुमचं? काकू, आम्ही टीचरसाठी लेटर बनवतोय. म्हणजे ओजसनी लिहिले, काय लिहायचे ते मीच सांगितलं त्याला. हे काय नवीन खूळ? अहो, आईला कसं ऑफिसला जायला कंटाळ येतो, तसं मला स्कूलचा कंटाळ येतो. ते सारखे होमवर्क देतात, नको वाटतं. म्हणून मी पण रेगिक काय? अगं, रेगिनेशन लेटर. हा तेच माहिती आहे मला. तुम्हा मुलांचा आगाऊपणा इतका वाढत चाललाय ना, काय बोलायचं तुमच्या पुढे तेच कळत नाही मला. काय झालं काकू? काही नाही, चला खेळायला पळा तुम्ही. चला चला. काय झालं काकू? काही नाही ग, या मुलांचं नेहमीच. मला सांग नेहा, तू खरंच राजीनामा दिलास का? हो काकू, दिला राजीनामा. त्यांनी मला 2 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायला सांगितलं. चला, म्हणजे 2-3 महिने हातात आहेत. मला काय वाटतं नेहा, तू ना आत्तापासूनच दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर. अगं, नोकऱ्या काय आजकाल पटापट मिळतात का? काकू, तुम्ही काळजी करू नका, मी त्यासाठीचे प्रयत्न सुरू करणार. हा, नाही जमलं तर आपल्या यशला फोन करतो. यशचं पण जरा चुकलंच ना. तो मुलगा तसा वाईट नाहीये, पण एवढी मोठी गोष्ट लपवायची म्हणजे. पण आपल्यासाठी त्यांनी खूप काही केलं नाही का? अगं, त्यांनी एक हाक मारली तर 100 नोकर धावत येतील. तो मुलगा आपण बोलावल्याबरोबर धावत यायचा इथे. खरंच मला कळतच नाहीये, का खोटं बोलला असेल तो आपल्याशी. जाऊ द्या ना काकू, आपण या विषयावर जेवढा विचार केला ना, तेवढा आपल्याला जास्त त्रास होईल. यश नावाची व्यक्ती आपल्या आयुष्यात होती हे आपण विसरून जाऊ. अगं हो, पण विसरायचं म्हटलं तरी तसं होत नाही ना. पण तरी विसरावं लागेल, विसरायचा प्रयत्न करायचा. कारण अशी मोठी माणसं ना आपल्यासारख्या माणसांचा वापर करून घेतात. आपण फक्त कामापुरते असतो, ते एक गेम खेळतात आणि आपल्याला मोहरा बनवतात. यशला पण त्याच्या बिझनेसच्या घोटाळ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी माझ्याशी मैत्रीचं नाटक केलं. माझ्याशी नाही तर परीशी पण केलं. अशा माणसांना ना फक्त 2च गोष्टी कळतात, मोठेपणा आणि खोटेपणा. ठीक आहे, आपण त्या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं ना, मग नको बोलूया आपण. हा, मलाही पुष्कळ कामं पडलेत, मी निघते. यशवर्धन चौधरी, JYC इंडस्ट्रीजचा नवा चेहरा. मी असा का वागलो, माझी आयडेंटिटी मी का लपवली, यामागे माझी काही कारणं आहेत. पण मी कधीही कोणाशी खोटा नाही वागलो. ज्यांच्याबरोबर माझी मैत्री आहे, ती मैत्री अत्यंत खरी आहे. हॅलो, मी स्नेहा कामत. आम्हाला असं कळलंय की सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी आणि तुमच्यामध्ये काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट? रिअली? असा कुठेतरी बँड जॉईन केल्यासारखं काय इन्स्ट्रुमेंट वाजवतोय? असं खातात? व्हॉट हॅपन्ड टू युअर टेबल मॅनर्स, एटिकेट्स? हा, काय ना ब्रो, आपल्याला ठरवता आलं पाहिजे की आपण मॅनर्स साठी खायचंय का पोट भरायसाठी खायचंय.
मी पोट भरायसाठी खातो आणि एक सिंपल तत्वज्ञान आहे, जो पोट भरायसाठी खाणार त्याचाच खाताना आवाज होणार. एन्जॉय. हे काय, तुला खायचं नाही? खाऊन घे. माझी इच्छा नाही. इच्छा नाहीये? मग दिवसभर काम करायला ताकद कशी राहणार? खाऊन घे पटकन. माझी इच्छा नाही. बर, तुझी इच्छा नसेल, मी आग्रह करतोय म्हणून नसेल, पण जे टेबल मॅनर्स तू मला शिकवतोस ते मॅनर्स तरी पाळ. माझी इच्छा नाहीये. फाईन, नको खाऊ. व्हेरी गुड, शाबास. नुसते डबे? यश सरांसाठीचे फ्रुट्स कुठे आहेत? सर ते फ्रेश येते. फ्रुट्स फ्रेश येणार आहेत का? झाडावून आणणार आहेस का? घेऊन ये पटकन जा. फ्रेश येणार आहेत म्हणे. एक मिनिट, हा सगळा काय प्रकार? मी सांगतो. आता ऑफिस मध्ये सगळ्यांना कळलंय की तू यशवर्धन चौधरी आहेस, बरोबर? मग यशवर्धन चौधरीसाठी डबेवाली का डबा आणणार नाहीये, ही काळजी आता मला घ्यायला लागणार एक मित्र म्हणून. सो आजपासून मी तुझा डबेवाला आहे आणि हे तुझे डबे आहेत. थँक्यू सो मच, पण त्याची काही गरज नाहीये. नेहा डबा घेऊन येईल माझ्यासाठी. नेहा डबा घेऊन येणार? हे म्हणजे कन्नी कापली तरी पतंग हवे ते असं म्हणण्यासारखं आहे. मी बेट लावायला तयार आहे, ती डबा घेऊन येईल. हे परत एकदा कर. काय आत्ता केलंस ते? काय काय म्हणालस ते परत म्हण एकदा. काय म्हणालो? बेट लावायला तयार आहे. नाही नाही, ते म्हणणं जाऊ दे. ते असं केलंस ना, ते कर नाही. मी बेट लावायला तयार आहे, ती डबा घेऊन येईल माझ्यासाठी. तू काय करतोय? परफेक्ट. हा क्षण आणि हा दिवस ऐतिहासिक असणार आहे, कारण खूप दिवसांनी माझा मित्र असा कॉन्फिडंट, डॅशिंग, असा अँग्री यंग मॅन सारखा दिसलाय. मर्दगडी. यू केम बॅक. फॅन्टास्टिक. हा दिवस अगदी आनंदाचा आहे, एकदम छान आहे. ठीक आहे, ठेवतो काढून तुझा डबा. एक मिनिट. म्हणजे माझ्यासाठी फक्त एकच डबा होता? ते बाकीच्या कोणासाठी? माझ्यासाठी. मला हल्ली खूप भूक लागते आणि खूप पोट भरलं ना की मग माझ्या अंगी लागतं. तुझं काय बाबा, तू प्रेमात आहेस. प्रेम असं नुसतं म्हणलं तरी तुझं पोट भरतं, नेहा म्हणलं तरी पोट भरतं. तुझं कसं झालंय माहिती का? बस, निघूया आता आपण. फाईन. दॅट इज नॉट द वे यू ड्रिंक. चला. थांब ना. अरे थांब. कुठे चालणार? काका, अगं बाळ, तुम्ही हे काय करताय हो? अगं उद्या पाणी येणार नाही ना, म्हणून ड्रम साफ करून ठेवतोय. अरे थांब. परी, काका परी आली का इथे? अगं आत्ता इथे होती, ओजसकडे गेली असेल. काका, काका हे तिथे लावा. ड्रम हलला नाही. आई पण तसंच करते. बर. येस, गुड, थँक्यू. अगं परी,
कशाला आणल्यास या विटा? ह्यांनी काहीतरी केलं असतं ना. आता बघ, ड्रेसवर केवढा डाग पडला. आईला उगीच त्रास. अहो काकू, त्यात कसला त्रास? एक मिनिट. आता सर्फ एक्सेल इझी वॉश आहे ना, फक्त 10 रुपयात होणार डाग छूमंतर. नहीं, मैं नहीं सुनूंगी. मुझे अंदर जाना है. ओ मैडम रुको, ओ मैडम रुको. तू क्या रुको. अरे आप अंदर कैसे आ गई? चलो चलो बाहर मैं निकलो. दरवाजा खोल के अंदर आ गई. तेरे को क्या करना है? अरे ऐसे नहीं आ सकती आप. यहाँ पे गोरी लड़की है ना, वो मेरी रिश्तेदार है. वो मुझे वहिनी वहिनी करती है. वहिनी, देखो, वहिनी वहिनी बोला ना. वहिनी तू इथे कशी? अगं, तू पहिले इसको बोल की मी कोण आहे. कळलं ना? नाही तर मी याला घालवून टाकेन ना नोकरीवर ना. मॅडम तुम्ही यांना ओळखतात का? हो, ते माझे रिलेटिव्ह आहेत. सॉरी. वहिनी तू इथे कशी? आधी तू सांग की तू राजीनामा देणार आहेस. हा, काय ऐकलं मी? आपण नंतर बोलूया या विषयावर. तुला वेळ लागलाय का? हा, किती जबाबदारी आहे ग तुझ्यावर. अगं, ती परी आहे, घरची जबाबदारी आहे. पैसा कुठून आणणार आहेस? हा मूर्खपणा करणारी 10 वेळा विचार तरी करायचा. माझं ऐक. आधी तू माझा ऐक. दररोज इथे बाहेर ना महागाई वाढत चाललेली आहे. भाजीचे दर वाढत चाललेत. काही समजतंय का तुला? कांदा 40 रुपये किलो झाला होता पूर्वी. तर किंमत झाली. आपण कॅन्टीन मध्ये जाऊ बोलू. चल इथे नको. चल. पण तू मला आधी सांग, तू हा निर्णय घेणारच आहेस का? आय थिंक आय लाईक दॅट. या इट्स गुड. मॅम, आमच्या कंपनीला आता 5 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत आम्ही अनेक असे कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि पार्टीज ऑर्गनाईज केले असेल. पण ह्यापूर्वी तुम्ही जे काही केलंय ते आणि आता हे तुम्ही जे करणार आहात ते, त्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आय नो मॅम, आमच्यावर विश्वास ठेवा. ही पार्टी तुमच्यासाठी नक्कीच मेमोरेबल असेल. असलीच पाहिजे. ती तशी झाली नाही ना, तर ह्यापुढे तुम्हाला कुठलाच इव्हेंट करताच येणार नाहीये. माइंड यू. शुअर मॅम. अय्या, पार्टी? कसली पार्टी? कधी आहे पार्टी आणि कोण देते पार्टी? तुम्ही येऊ शकता. मी यश बरोबर हे सगळं कन्फर्म करते आणि आय गेट यू बॅक. ओके मॅम. थँक्यू. आता तरी सांगा ना बहिणी, कसली पार्टी? यशचं कॅम्पेन सक्सेसफुल झाल्याबद्दल सगळ्यांना मी पार्टी देते. हा, पण ही तर माझी आयडिया होती ना. आता माझी साधी आयडिया काय ना, कोणीही देऊ शकतं. पण ती एक्झिक्यूट कोण करतं हे महत्वाचं आहे ना. पण बहिणी, शट अप. बाय द वे, मी तुला फॉर चेंज पार्टीला इन्व्हाइट करणार आहे. ओके, नवऱ्याला सोबत घेऊन यायचं. दारू प्यायलेला नसला पाहिजे. जर त्याने दारू पिऊन तिथे कुठलाही तमाशा केला ना, तर ओके. हा, हॅलो. हॅलो, घारतोंडे. हा, बोला मॅडम. घारतोंडे, आपल्या सगळ्या ऑफिस स्टाफला एक मेल पाठवायचा आहे. त्यात लिहायचंय की मी म्हणजे मी सिंघवी यशचं कॅम्पेन सक्सेस झाल्याबद्दल सगळ्या ऑफिस स्टाफला एक जंगी पार्टी देते. पार्टीचा व्हेन्यू आणि डेट मी लवकरच त्यांना कळवेन. पण या पार्टीला सगळ्यांनी कंपल्सरी हजर राहायचंय, लिहायचंय. ओके. आणि हो, तुमच्या यश सरांच्या परवानगीनेच होणार आहे बरं का ही पार्टी. ओके. ओके मॅडम. गुड. आयडिया मात्र माझी. आणि
हा मात्र फुकटचा ह्या खाऊन जाणार. तू जरा माझा ऐक पहिले. बस तू आधी आणि मग आपण बोलू. बस काय, तू आधी माझा ऐक. हे बघ, आतापर्यंत ना कुणीही कधीही फुकटचे सल्ले देत नाहीत, हे लक्षात ठेव. आणि पैसे देऊनही कोणी सल्ले देतील याची गॅरंटी नाही. मी तुझी सख्खी वहिनी आहे ना, म्हणून मी एवढी पायपीट करून इथपर्यंत आलीये. तू राजीनामा द्यायचा नाही म्हणजे नाही नेहा. वहिनी, माझं ठरलंय आणि राजीनामा द्यायचा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे प्लीज तू ह्यामध्ये पडू नकोस. मी पडू नको म्हणजे? मी का पडायचं नाही? म्हणजे तू चुकत असशील तर तुला सांगायचं पण नाही की तू चुकलीस म्हणून. असं नाही होतं नेहा. हे बघ, मी ऐकणार नाही, मी बोलणार म्हणजे बोलणार. मी जाऊन बोलणारच आहे यश. तू स्वतःचा नाही तर निदान त्या परीचा तरी विचार करशील की नाही? किती वेळा सांगितलं मी तुला, तू ऐकतच नाही. बरं, तू नोकरी सोडतीयस ती पण कोणत्या कंपनीची? ज्या कंपनीचा स्वतः यश तुझा मित्र मालक आहे, मालक. तोही साधा आहे, किती भोळा आहे आणि किती समंजस आहे तो. अगं तुला कळतंय का? अगं मला आश्चर्यच वाटतंय. आपल्या सगळ्यांमध्ये तो वावरला पण आपल्याला कळूनच दिलं नाही की तो इतका मोठा माणूस आहे. नाही तर मी पण बोलले नसतो ना त्याला. पण हो, आणि तुला माहितीये का, त्याने चक्क दोनदा मला रिक्षेने सोडलं. माझ्याकडनं पैसे पण नाही घेतले, त्यानेच पैसे दिले. अगं याचा तरी आपण विचार करायला पाहिजे की नाही, सांग मला. वहिनी, मी सगळ्याचा शांतपणे विचार केलाय. तू किती आरडाओरडा केला ना तरी मी ऐकणार नाही आणि माझा निर्णय बदलणार नाही. मूर्खच आहेस तू. तू यश म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि तेच अजून तुला कळत नाहीये. बावळट. ओळखीचा फायदा घेऊन चांगलं ओरबाडून घ्यायचं तर नाही. राजीनामा द्यायला निघालीये. वहिनी, तुला कळतंय ना मी काय बोलले ते? ठीक आहे, तुला काही माझं ऐकायचं नाहीये ना, मग माझीही काही हरकत नाही. पण आत्ताच्या आत्ता मी जाते आणि यशची मात्र सगळं बोलणार आहे. वहिनी, तू असं काही करणार नाहीस. मी का करायचं नाही? तो तुझा आत्ता बॉस आहे ग, पण माझ्यासाठी तो आधीचाच यश आहे. तुला माहितीये का, मी जेव्हा त्याला सांगायची ना जा भाजी घेऊन ये माझ्यासाठी, तर ती जायचं भाजी घ्यायला. तोच यश आहे ग, तोच यश आहे अजूनही. तुला कळतच नाही. मी आत्ता जाते आणि त्याच्याशी बोलते. नमस्कार वहिनी. कोणाशी बोलायला काय जात आहे वहिनी? तुम्ही आल्याचं कळलं, म्हटलं स्वतःच येऊन भेटून जावं तुम्हाला. कशा आहात तुम्ही? ऑल ओके? दादा बरे? काय झालं वहिनी? तुम्ही अशा हँग का झालात? जस्ट रिलॅक्स. हे यशचं ऑफिस आहे म्हणजे तुमचं ऑफिस आहे, हो की नाही यश? एक्झॅक्टली. नमस्कार. तुम्ही उभ्या का? बसा ना प्लीज. नाही, मला बसायला नको. मी उभीच बरी आहे. सनी, तू काही ऑर्डर केलं का यांच्यासाठी? कॉफी, चहा, थंड काय घेणार वहिनी? आणि तुम्ही अशा अचानक इकडे कशा काय? अचानक म्हणजे ना काय? ही आमची नेहा. नेहाचं काय? अहो ऐकतच नाही हो कोणाचं. नोकरी सोडायला निघालीये, कोणाचंच ऐकत नाहीये. आता मला सांगा, ह्या दिवसांमध्ये कुठे नोकऱ्या मिळतात का हो? नाही ना. आणि आहे ती टिकवायला पाहिजे ना, म्हणजे अशी सोडून कशी चालेल असं मी तिला सांगत होते. बरोबर सांगत होते ना? अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला कळलं हो हे यश साहेब, हिला नाही काही कळत. वहिनी, अहो तुम्ही मला अहो जाओ काय करताय? मी यश, तुमचा यश. मला प्लीज अरे तुरे करा. तूच म्हणू. तू तुला कळलं यश हे आमच्या नेहाला नाही कळत काही. वहिनी, प्लीज तू जरा गप्प बस. बघितलंस तू यश, ही असं बोलते माझ्याशी. आता बघ ना, म्हणजे ज्याचं करावं म्हणलं तू म्हणतो आपलंच करा. असं झालं की नाही हे सांग, ऐकतच नाही. वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुम्ही माझ्याशी बोललात ना, तुम्हाला ज्या गोष्टीची काळजी वाटते तसं काही होणार नाही.